मी नाही तुझे पाय सोडणार. सोड. बाद तुझे पाय सोडणार नाही. सध्या सोड. अरे पहिला माझा उद्धार कर. उद्धार? हा तुझा? हा. अरे मी कोण करणार उद्धार? मग कोण करणार उद्धार? उद्धार तर परमेश्वर करणार. तुला काय मी दूध खोळा वाटलो? सध्या त्या सावळ्याचा कसा उद्धार केलास? त्याला कसं मंत्र दिलास? तसा मला बी मंत्र दे, म्हणजे मी पण जाई स्वर्गात. तुला? अरे त्या सावळ्याला स्वर्गात त्याला हाच माझा महामूर्खपणा ठरला. पण मी म्हणतो सावळ्याने असं केलं तरी काय? काय केलं? इंद्राच्या महाली गेला, रंभेचा अपमान केला, इंद्राचाही अपमान केला. अरे माझा नाक कापलं त्यानं, नाक. पर सावळ्याने जो काही गोंधळ घातला ना तसं मी काय बी करणार नाही. तू फक्त बोल, मी काय करू? नाही 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 नाही. हा? या सावळ्या प्रकरणामुळे हा? इंद्राने स्वर्गामध्ये पुरुष मानवास येण्यास बज्जाव केलाय. अरे पण बुवा, पुरुषाला मज्जा केलाय ना व? पाहिलं तर नाही ना, मला बाई म्हणून ये की तिकडं. अरे वाघ, अरे मी बाईपेक्षा काही कमी चिकन आहे वय? असं म्हणतोस? मग मी सांगेन तसं वागावं लागेल. नक्कीच तू म्हणशील ते करीन. पाया पड. नमस्कार. तथास्तु. ए बुवा, माझं असं काय झालं? माझं अंग ती जणजण झाल्यासारखं वाटतंय मला. होणारच. बघू. मी कशाला आरशात पा. बुवा, ए बुवा, बोल. आपण सारखं कधी रे जायचं? उद्या. उद्या? आता का नाही? आता नाही. अरे तुला त्याची सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून उद्या संध्याकाळी. उद्या सांच्याला? नक्की? नक्की. बर. आज माझ्या चलनचं की नाही शेवटचा दिवस आहे. बुवा, हा? तुझी करू? ए, पारावरच बर. निघा आता. येतो मी. हा, हा, हा. माझं नाही असंच होत. येऊ मी? येते हा. ए हसता कशा माही ना, बाई कधी बघितली नाही बाई. आणि बघून पुचकुळ्या कशा माही बद्दल ओढतो रे माझा. मी का तुझी आहे बाई, बघतो बघा जमीला. हो पहिलं काही चाललंय काय? थोडस झापलं. हा, आणि तुम्ही कशाला असता? माझा गिरायक येते नेहमीच. दाढी करायचं. पहिलवान घ्या की दाढी करून. आज की नाही शेवटचा दिवस आहे माझ्या सलूनचा. हे सदाबाई, अगं हजामतीचा धंदा सोडून वारीला निघालीच वाटत. मी नाही कुठे चालले, पण तुमचा हात कुठे चाललाय? पहिलवान आज की नाही निम्या पैशात दाढी आणि हजामत करून देणार आहे. पहिलवान या ना, बसा ना. ए गप. अगं बाईच्या हातून भादरून घ्यायला येड लागले का मला? हा? तालमीत पोरं हसत्याल. पहिलवान तुमच्या पायी माझं गिराईक गेलं. हसत्यात मेले फिदी फिदी. ए बाळा, करू का तुझी हजामत? बसतो का मांडीवर? का र का नको? अरे तू इथं हजामत करशील, पण घरी गेल्यावर ह्याचा बाप बिरपाण्याने ह्याची हजामत करील. त्याचं काय? गंगे, गंगे माझं असं कसं झालं? गंगे, गंगे. बाया 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 बाया, नको रडू, गप गप. आता कसं सांगू तुला? तुला नव्हती का अक्कल? कशाला लागला माझ्या नवऱ्याच्या नादाला? कशाला गेला ते बुवाकड? आता मला काय माहित, तो मुआ माझं असं काय करेल म्हणून. नको रडू उगा. समजा गाव मला वरट निसता. बया. असं दबाई, असं दबाई. गप गप. बाई 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 बाई. नको रडू उगा, होईन सगळं नीट होईन वाले. नको नको रडू. काय झालं गंगे? मावळण आली का काय तुझी? कोण खपलं गावाकडं? तुमचीच मावळण हाय. माझी? पटली का वळख? माझी मावळण? रातभर गोळली आणि दिसा नाही वळखली. हा? माझी कोणीच मावळण अशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाहीच आहे. चेहरा ओळखीचा वाटू लागलाय. कुठं बरं पाहिलाय? कटिंग सलून मध्ये. काय करू बाया? सध्याची बहीण आहे का काय? सध्याच काही बरं वाईट झालं का काय? 3-4 दिवस झाले कुठं दिसलाच नाही.
जाऊन दे ताई, आता कशाला रडती? अगं कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचंच आहे. शेवटी कसं आहे ना, माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे मडकं असतं ग, फुटायचंच कावा तरी. असून दे. सावड्या, अरे गेलेला भाऊ आता काही परत यायचं नाही. मी सदा हाय. हे बघ बुवाने माझं असं काय केलंय? अंग नुसतं जड झालंय. तुमच्या बुवाने ह्याची केली बाई आणि स्वतः गेलाय पळून. आता ह्याचं काय करायचं ते सांगा तुम्हीच. आता याच आपण काय करणार याच? आता असं झाल्यावर काय करतात? आपल्याला कुठं अनुभव आहे? आपल्याला काय माहिती? तुम्हीच कारणीभूत आहे याला. मी धोतर नेसून गेला, लुगडं नेसून आला ह्यो. मी सावड्या, अरे गावात आता कोणी बी माझ्याकडून हजामत करून घेईल असं झालंय र. कमून जो तो म्हणतोय बाईकडून कोण बाथरूम घेईल. अरे एक वेळ बाईकडून तरी बाथरूम घेतील रे. पण तुझं कस? असू दे सध्या असू दे. हे बघ, माझ्या लक्षात आलेलं आहे. आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे. आपण असं करू, आपण का नाही शोध मोहीम काढू. तू असं कर, तू बुवाला शोध, मी माझ्या का नाही गाढवाला शोधतो. गंग्या सखरीत जाऊन ये. गंग्या बुवाला शोध, आम्हाला जातो. ए बुवा, ए गाढवा, ए माझ्या बुवा, ए माझ्या गाढवा, ए माझ्या बुवा, ए माझ्या गाढवा, बुवा 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 गाढवा. ए चल, ए बुवा, गाढवा. काय र ते बुवाला गाढव का म्हणतीयत? गाढवाचं नाव बुवा असल. अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाढव म्हणायचं? हे अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊन ये. असं होय? लई काम काढलं हो. ए काय चालली रे भानगड तुमच्या झाडाच्या मागे बसून? बस आहे. तुम्ही काय आमच्या मागच आहे का रे शिपुर्ड्या? हो नाही अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. तुम्ही स्वतः कोणाला? कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी. काय रे हा तुझं पोरग हाय तरी कसं? अरे कसं आहे म्हणजे एकदम राजबिंडा, गोरा पान, देखना, उंचीनं माझ्या कमरे एवढा बसन, पण लांबीनं असा 4-5 फूट भरल, भरदार छाती आणि असा मग. असा आहे होय तुमचा पोरगा? आत्याव गेलाय. आत्या मी त्याची. बरं बरं, तुझ्या पोराचं नाव सांग बरं. गाढाव आहेस तू. अरे पोराचं नाव ठेवायच्या आधीच तो पसार झालाय, म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना. आता आम्ही शोधतो त्यांना, तुम्ही बसा याच्यावर चला. आता काय म्हणावं या सावळ्याला? पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही, आणि त्या राजाच्या जावयाला तो गाढव बुवा म्हणतोय.